नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. नुकतेच हिंदुस्तान टाइम्स हे जे आपलं पब्लिकेशन हाऊस आहे, त्यांचा 23वा लीडरशिप समिट हा समारंभ झाला. त्या समारंभामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरचे सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना निमंत्रण दिलेलं होतं. या परिषदेमध्ये बोलत असताना ओमर अब्दुल्लांनी एक मोठा खुलासा केला. आणि त्यांचा रोख होता तो दिल्ली बॉम्बस्फोटाकडे. त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, पण मला कुठेही विश्वासात घेतलं गेलेलं नव्हतं. म्हणजे बॉम्बस्फोट झाला खरा, परंतु त्याची बातमी मला खूप उशिरा कळली. ती अर्थातच त्यांना सरकारी सूत्रांकडून कळली नाही, असा त्यांचा रोख होता. त्यानंतर मग त्यांनी की हे कसे सिक्युरिटी लॅप्सेस आहेत, म्हणजे संरक्षणाच्या बाबतीतले ह्या उणिवा कशा आहेत, ह्या ज्या गॅप्स आहेत, त्या तफावत आहे. ही तफावत असल्यामुळे ते एक प्रकारे सांगत होते याची जबाबदारी आपल्यावर येणार नाही, पण त्याची जबाबदारी त्यांच्यावर कोणीच टाकलेली नाहीये. जम्मू काश्मीरचे जे पोलीस आहेत, ते केंद्रामधल्या गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतात. त्यामुळे ओमर अब्दुल्लांनी हात चोळत बसलेले आहेत हे त्यांनी स्वतःचं सांगितलं आणि ते सुद्धा लीडरशिप समिटमध्ये जाऊन. मामला तिथेच थांबला असता तरी आपण म्हटलं असतं, की स्वतःच स्वतःची बेअब्रू करून घ्यायची असेल, तर करतोय बिचारा करू दे. त्याच्या हाताने काय व्हायचं ते होईल. पण ते तिथे थांबले नाही. त्यांनी पुढे खुलासा असा केला, की हा सगळा जो गुंता आहे, तो सुटला कसा? म्हणजे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं होतं, की जम्मू काश्मीरमध्ये जिथे एक पोस्टर लावलं गेलं आणि ते पोस्टर लावणारी जी मुलं आहेत, त्यांचा मागोवा घेतला एका तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी. संदीप त्यांचं नाव आहे आणि चक्रवर्ती. त्यांनी त्याचा शोध घेतला असता ती मुलं ही पूर्वीच्या काळामध्ये दगडफेकीसाठी येत होती असं दिसलं. दगडफेकीसाठी तीच मुलं येत होती ज्यांना पैसा दिला जात होता. तेव्हा कदाचित ह्या मुलांना आता रोजगार नाही आणि म्हणून त्यांना हे पोस्टर लावण्यासाठी पुन्हा पाचारण केलं असेल, असं गृहीत धरून त्यांनी आपला तपासाची दिशा ही चालू ठेवली आणि त्यानंतर ते त्या सगळ्या गुन्हेगार डॉक्टरांपर्यंत पोहोचले. ही कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तेव्हा हा शोध संशयितांचा असा घेतला गेला. ओमर अब्दुल्ला असं म्हणतात, की सरकारला मुळामध्ये ह्या सगळ्याचा सुगावा कोणी दिला? तर ते जे कोणी संशयित आहेत, त्यांच्यापैकी एकाची जी गर्लफ्रेंड होती, म्हणजे त्यांची जी मैत्रीण होती, ती एकेकाळची मैत्रीण तिला त्यांनी सोडून दिलेलं होतं. तेव्हा ही सोडून दिलेली जी मैत्रीण होती, तिच्या असा राग धुमसत होता सगळा आणि त्या धुमसणाऱ्या रागाचं जे परावर्तन आहे ते तिने पोलीस चौकीमध्ये जाऊन माहिती दिली, की अमुक-अमुक इसम आहे आणि तो अशा-अशा प्रकारे या सगळ्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांची चक्र सुरू झाली. गंमत अशी आहे, की आपण जे पोलिसांकडून ऐकलं ती एक गोष्ट होती. आता ओमर अब्दुल्ला काय सांगतायत, की एक कोणीतरी दुखावली गेलेली प्रेयसी होती, तिला त्यांनी सोडून दिलं आणि म्हणून अशा प्रकारे तिने जाऊन पोलिसांमध्ये सांगितलं आणि एक प्रकारे आपल्या प्रियकरावरती सूड उगवलं. आता ही जी कथा आहे, ही कथा त्यांनी असं अगदी दाखवलं, की बाबा सुरक्षा व्यवस्थेमधल्या उणिवा कशा आहेत ते सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. म्हणजे पोलिसांना ताकास्तूर लागलेली नव्हती संशयितांची. ही मुलगी जर का तिने पोलीस चौकीत जाऊन ही खबर दिली नसती, तर पोलिसांना ह्या सगळ्याचा गंध सुद्धा लागली नसती. आपण 2 मिनिटं समजा त्यांचं म्हणणं हे गृहीत धरू, की बाबा ही गोष्ट खरी आहे म्हणून. पण जे स्वतःला राज्याचे मुख्यमंत्री समजतात आणि जे लेक्चरबाजी करतायत, की सुरक्षा व्यवस्थेमध्ये कशा तफावती होत्या, उणिवा होत्या, त्यांनी ही कथा जाहीरपणे सांगण्याचं प्रयोजन काय आहे? प्रयोजन तुम्ही जर का सांगितलत, की त्यांनी संशयिताचंही नाव घेतलेलं नाहीये किंवा त्या मुलीचंही नाव घेतलेलं नाहीये. पण एक लक्षात घ्या, की ज्यांनी अशा प्रकारे प्रेयसी सोडून दिली आणि जिनी अशा प्रकारे पोलिसात जाऊन खबर दिली,
ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना तर निश्चित माहिती आहे. आणि अर्थातच त्यांच्या जवळपासच्या लोकांनाही माहिती आहे, की हे अशा प्रकारे ह्यांचे प्रेमसंबंध होते म्हणून. तेव्हा संशयाची सुई कोणाकडे जाणार आहे? त्या मुलीकडे जाणार आहे. आणि त्या मुलीकडे गेल्यानंतर ती सुखासमाधानाने तिथे राहू शकेल का? तुम्ही विचार करा. ज्या पद्धतीमध्ये काश्मीरमध्ये रॅडिकलायझेशन झालेलं आहे, त्या रॅडिकलायझेशनच्या युगामध्ये हे हिरो आहेत. यांना हे हिरो ठरवले जातात. लक्षात घ्या. आणि त्या हिरोचा विश्वासघात या मुलीने केला, असं जर का पब्लिकला कळलं, तर ते पब्लिक खवळेल. जाहीर फतवे कदाचित निघणार नाहीत किंवा कोणी जाहीर द्वेष सुद्धा व्यक्त करणार नाही, परंतु तिचा जीव तर धोक्यामध्ये आज आलेला आहे. मग हे मुख्यमंत्री व्हायला पात्र आहेत का हा प्रश्न पडतो. कारण हे जर का मुख्यमंत्री असते आणि माझ्यावरती एक प्रकारे त्यांच्यावर विश्वास टाकला गेला नाही, त्यांना त्या चेन ऑफ ह्याच्यामध्ये त्यांना गुंतवून घेतलं गेलं नाही म्हणून त्यांना राग येतो आहे, की स्फोटाची बातमी मला सरकारी सूत्रांकडून मिळाली नाही. ही जर का तुमची तक्रार असेल, तर तुम्हाला बातमी द्यायची कशासाठी हा प्रश्न आहे. कारण तुम्हाला बातमी दिली असती तर एकही डॉक्टर कदाचित पकडला गेला नसता याच्यानंतर. मी जर का त्या मुलीला आज एक्सपोज केली आणि तिचा जीव एक प्रकारे आज धोक्यात टाकलेला आहे. कुठलीही आजपर्यंत मी अशी वॉर्निंग आलेली किंवा तिला धमकी आलेली मी कुठेही बघितलं नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये हे ऑपरेट करतात, त्या पद्धतीमध्ये त्या मुलीला जर का असुरक्षित वाटलं, तर मी तिला दोष देणार नाही. तिला बिलकुल दोष देणार नाही. प्रश्न ह्यांच्या मनोवृत्तीचा आहे. आणि हा म्हणजे एक प्रकारे त्यांनी मी कसा नालायक होतो ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला आणि माझ्या कानापर्यंत ह्या गोष्टी आल्या नाहीत, गुप्तता राखली, ही गोष्ट कशी चांगली आहे हे ते स्वतःच आपल्या पब्लिकला पटवतायत संपूर्ण देशभरामधल्या ह्या असल्या तक्रारी करून. आणि दुसरीकडे तुम्ही तिला एक्सपोज केलीत, तेव्हा तुमचे इरादे काय आहेत? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीये. आता तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगते. तो जो बुरहान वानी होता, तो बुरहान वानी सुद्धा असाच पकडला गेला होता असं म्हणतात. त्याच्या सुद्धा अशाच दुखावल्या गेलेल्या एका गर्लफ्रेंडनी जेव्हा त्याच्या फोनवरती तिला अनेक चॅट मिळाले आणि तो केवळ आपल्या सोबत नाही तर अनेक मैत्रिणींसोबत अशा पद्धतीचे संबंध राखून आहेत, हे तिला आढळल्यानंतर तिने जाऊन सुरक्षा व्यवस्थांना सतर्क केलेलं होतं आणि मग नंतर तो नेमका कुठे मिळेल याची बातमी सुद्धा बित्तम बातमी त्या मुलीनी पोलिसांना कळवली होती, असं म्हटलं जातं. निदान त्यावेळेच्या तुम्ही बातम्या वाचाल तर तुम्हाला असंच वर्णन मिळेल. तर हा जो कोणी इसम आहे बुरहान वानी, हा एकाच वेळी 8-10 मुलींसोबत जर का अशा पद्धतीची किती मुली होत्या माहिती नाही. त्यांनी अनेक असा प्रश्न दिलेला आहे. पण इतक्या अनेक गर्लफ्रेंड्स सांभाळायच्या आणि त्यांना एंटरटेन करायचं, तर ह्याच्याकडे पैसा कुठून येत होता? हा प्रश्न आहे. कारण पैसा उडवल्याशिवाय तर या गोष्टी करता येत नाहीत. असो, समजा पैसा उडवला की नाही हाही भाग तुम्ही वेगळा ठेवा तुम्ही. त्या मुलीनी तशा पद्धतीने सांगितलं हे तेव्हा सुद्धा एक्सपोज झालं. पण गंमत अशी आहे आणि तुम्ही हे करून बघा. तुम्ही बुरहान वानी हा सर्च देऊन बघा. तुम्हाला कुठेही बुरहान वानीनी काय गुन्हे केले ह्याचा कुठेही तुम्हाला इंटरनेटवरती थांगपत्ता लागू नये अशा पद्धतीची वर्णनं तुम्हाला दिसतील. तेव्हा तुमचे जे सर्चेस आहेत ना, सर्च इंजिन्स आहेत, ती सुद्धा कशी कॉम्प्रोमाईज झाली आहेत. मला पुष्कळ प्रयत्न करावा लागला. त्याच्यानंतर मग जुन्या बातम्याच दाखवत नाहीत असं दिसलं. त्याच्यानंतर असं कळलं, की 2-3 कोण सरपंच मारले गेले आणि अन्यही काही व्यक्ती मारल्या गेल्या. त्या सगळ्याचं त्याच्यासाठी त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले होते. 10,00,000चं इनाम डिक्लेअर झालं होतं. त्याला कोण शोधून नाही त्याच्यासाठी. मला सांगा 10,00,000चं इनाम भारतामध्ये असं तसंच दिलं जात नाही. बुरहान वानी हा कमांडर होता आणि तो कमांडर काय असा तसाच झालेला नव्हता. त्याच्या मागे काही ना काहीतरी पूर्वपीठिका असणार. तेव्हाच त्याला त्याची जी काही मातृसंस्था आहे, त्यांनी सुद्धा त्याला कमांडर म्हणून डिक्लेअर केला होता ना. मग अशा पद्धतीने हे सगळं लपवून ठेवायचं आणि बुरहान वानीचा केवढा उदो-उदो झालेला होता. तो म्हणजे म्हणजे सोशल मीडियामधून तो अनेक मुलांना त्यांनी प्रवृत्त केलं आणि या सगळ्या आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये
तुम्ही सामील व्हा म्हणून तो आवाहन करायचा आणि लोक आले सुद्धा असं सांगितलं जात होतं त्यावेळेला. तेव्हा हा इन्फ्लुएन्सर होता आणि ह्या इन्फ्लुएन्सरचा प्रचंड सन्मान केला गेला. अशा पद्धतीत त्याच्याबद्दल वक्तव्य आली. तुम्ही सगळी वक्तव्य काढून बघू शकता त्यावेळची. तेव्हा तुम्ही काय करता तर तुम्ही अशा लोकांचं गौरवीकरण करता, ग्लोरिफिकेशन करता तुम्ही. मग तुम्हाला काय सांगायचं आणि कशासाठी सांगायचा हा प्रश्न आहे. असो ओमर अब्दुल्ला तुमचं ते गौरवीकरण सोडा, ते गुन्हेगार सोडा, सगळं सोडा. आज त्या निष्पाप जी कोणी मुलगी आहे ती त्याच्यामध्ये गुंतली असेल आणि ती गुंतल्यानंतर तिचा विश्वासघात झाला म्हटल्यानंतर तिने जर का ती पोलिसांकडे गेली असेल, तिला अशा पद्धतीत एक्सपोज केलं, तर तुम्ही मेसेज हाच देताय, की इथून पुढे असा कोणी असेल तर त्याच्या गर्लफ्रेंडनी सावध राहावं, कारण आम्ही तुम्हाला असेच एक्सपोज करत राहू. हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे का? शंका येते मनामध्ये. ज्या पद्धतीमध्ये तुम्ही हे सगळं सांगता जाहीर कारण पोलिसांनी हे सगळं सांगितलेलं नव्हतं. पोलिसांनी इतकंच सांगितलं, ते पोस्टर लागलं, त्याच्यावरून संशय आला. मग तिथल्या सीसीटीव्ही कॅमेराचं रेकॉर्डिंग बघितल्यानंतर जे तरुण मिळाले, त्यांचा पाठपुरावा केला गेला. ही कथा मला जास्त योग्य वाटते. उमर अब्दुल्ला जे सांगता आहेत, त्याच्यात तथ्य असूही शकेल, पण त्या मुलीनीच अशी तक्रार केली आणि तिथून तपासाला सुरुवात झाली. ही निव्वळ भूलथाप आहे. कदाचित त्या मुलीनी पोलीस तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर कन्फर्मेशन दिलं असेल, की येस ही वॉज इन्व्हॉल्व्ड ऑर वी वर इन्व्हॉल्व्ड. या अशा पद्धतीमध्ये झालं असू शकतं. पण ज्या पद्धतीत हे जाहीररित्या सांगितलं गेलं, तिचं नाव जरी लपवलं असलं, तरी तिच्यापर्यंत पोहोचायला लोकांना वेळ लागत नाही. मला दुसरी गोष्ट तुम्ही सांगा, की जो चीफ मिनिस्टर आज सांगतो आहे, की माझ्यापासून सगळी माहिती दडवली गेली. मला त्या चेनमध्ये मी नव्हतो त्या सगळ्यामध्ये. मग तुम्हाला ही माहिती मिळाली कुठून? याचा अर्थ तुम्ही तिथे जे चीफ मिनिस्टर आहात, तुमच्या हातात सुद्धा काही यंत्रणा आहेत आणि त्या यंत्रणांचा वापर करून तुम्ही याचा शोध घेतलेला आहे. आता तो शोध घेऊन तुम्हाला जर का ती मुलगी कळली, तर तुम्हाला आणखी काय-काय कळलेलं आहे आणि ते तुम्ही सरकारला कळवलंयत का? हा प्रश्न नाहीये का? बघा, विचार करून बघा. मला हे सगळं आक्षेपार्ह वाटलं. तुम्हाला कसं वाटतं जरूर कळवा. माझा ईमेल आयडी दिलेला आहे व्हिडिओच्या खाली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.